आपलं नाही हो उत्तम ना. म्हणलं गावातली धामधूम कायची चालू आहे, जरा कल्ला हल्ला मला ऐकू लागला. हे म्हणलं आमंत्रण गिमंत्रण म्हणलं चालू आहे, तर हे काय काय म्हणलं काही माहित आहे का तुम्हाला? आपला ते हे बबन नाही का हो लबाड्याचा, ते कोणत्या तरी महाराज पशी गेला होता म्हणते, तर त्याला नमस्काराला सांगितलं म्हणते. ते बोकडे जिकडे कापाता सांगितलं म्हणते, तर कंदुरी आहे म्हणते बा गावात, पुऱ्या गावात नाही आहे ना आमंत्रण आहे ना. म्हणलं तुमच्या घरी नाही आले का? हो ना तेच ना. नाही पण मला तरी असं वाटलं म्हणा की समजा कुठं कार्यक्रम आहे म्हणून. बापा तुम्हाला सांगा लागते का बंडू पाटील, कुठं कार्यक्रम आहे कुठं काय आहे ते? तुम्हाला म्हणजे वासत जाते ना. तुम्हाला जेवायचं म्हणलं की म्हणजे सहीनच नाही होत ना. बरं तुमच्या घरी तर म्हणलं समजा आता कंदुरीचं आमंत्रण तर म्हणलं दिलं नाही, तर मग कसं बा? हा कसं मग? मग तुम्ही आता बबलू का बोलता नाही का हो? मग काय फोकायला बोलणार आहो का? हा म्हणलं काम पडले की तुम्हाला बंडू पाटील आठवते, म्हणलं जेवायचं म्हणलं की पुऱ्या गावाला आमंत्रण, आणि बंडू पाटला घर मग सोडणार आहे का? आता काय लेका कुकडे भादरतले का तू बी? अरे काय होतं राजा बंडू पाटील नाही सांगितलं तर? हा पुऱ्या गावाला म्हणलं मटण आले बबन्या का म्हणलं का अंबानीची औलाद आहे का? अबे अंबानीची औलाद म्हणलं उडन नसन ते, पण म्हणलं मालच घरले का सोडणार आहे का? हा त्याचे म्हणलं किती कामं केलेले का आमच्या का म्हणलं रात दिवसचे संबंध आहे ना, बसणं उठले का आमचं म्हणलं संघ आहे, म्हणलं मला घर कसं काय सोडणार आहे बे? हा यातनं म्हणलं विषयला का जेवायचा नसते, विषय असते म्हणलं मानाचा आणि अपमानाचा. अबे मला घर म्हणजे पुऱ्या गावातून मला घर सोडलं म्हणजे मला अपमान केला, असं झालं का नाही म्हणता उत्तमराव? खरं का खोटं म्हणलं? असं काही नसतं बंडू पाटील. आता एक विचार करा, समजा तुमच्या घर सांगायचं मी भुललो, मग नाही का तुमच्या अपमान केला का? हा अपमान केला का? अरे भूलचूक माफ असते ना. आपल्याला एका गावात राहावं लागते, तोंडावर तोंड पडते राजा. तर म्हणलं उलीच्या गोष्टीचा राग धरायला पुरते का? असं म्हणलं गावात मी राव कसं? हा पुरेत जर म्हणलं आपण दुश्मन करून घेतो म्हणलं, तर मग काय मग तर जंगलात जाऊन राहायला पुरते. हा अरे चार चौकात म्हणलं राहत आहे तर काही गोष्टी संगमाना घ्याच लागणार आहे आपल्याला. हा आता त्याचं जर म्हणलं घर सांगायचं भुललं तर आपण समजून घ्यायचं किंवा घर भुललं असेल बा. अरे उत्तमराव सदू पाटील इथंच आहे म्हणलं, तेले सांगून दे इथंच. अरे उत्तमराव सदू पाटील म्हणलं हे संध्याकाळी म्हणलं बबन लबाड्याच्या घरी ते कंदुरीचा कार्यक्रम म्हणलं ठेवलेला आहे, ते नवस केला होता. तर म्हणलं संध्याकाळी म्हणलं 7 वाजता जेवायला हो. आपलं बबन राव म्हणलं तुम्हाला पर्सनली घरी जाऊन म्हणलं सांगितलं ना, संध्याकाळी 7 वाजता म्हणलं हजर राहीन हो. नाही तर बबन राव तुमच्यावर राग बंद हो बोलणं म्हणलं निकाल बंद करून टाका तुमच्यासोबत. तर म्हणलं संध्याकाळी 7 वाजता जेवण करायला येऊन जा मग हो. आता हेच सांगणं हेच बोलावणं म्हणलं हो. संध्याकाळी म्हणलं कोणाला आवाज द्यायला येत नाही हो. हा म्हणजे बबनरावनं तसंच सांगितलं ना, काऊन का बार म्हणजे आता सांगायला माणसं सापडत नाही का नाही. संध्याकाळी म्हणलं 7 वाजले की जेवण करायला येऊन जायचं, 7 वाजता पहिली पंगत बसणार आहे. च्या बहीण जेवायचं आपलं हे जिप्र्या म्हणलं कुठं आहे रे बा जेवायचा कार्यक्रम? अरे शेख साहेब तुमच्या घरी म्हणलं आमंत्रण दिलं ना, हे का तुमच्या घरून म्हणलं डायरेक्ट इकडे आपलं उत्तमरावच्या घराकडे म्हणलं सदू पाटला घराकडे आलतो ना, यायलाच फक्त म्हणलं सांगायचं राहिलं होतं. तर म्हणलं संध्याकाळी या तुम्ही 7 वाजताकडे. काऊन का म्हणलं आता बोलावले काही येणार नाही हो. हेच सांगणं हेच बोलावणं म्हणलं, काऊन का बार चक्रा मारायला नाही पुरत ना. हा माणसं सापडत नाही ना. मग 7 वाजता म्हणलं बरोबर पंगत बसणार आहे. कोणच समजा उशीर करायचा नाही, मस्त टायमावर जेवण करून घ्यायचं आणि मोकळे होऊन जायचं. आपलं नाही रे शिप्या म्हणलं जेवण कायचं आहे, साधं जेवण आहे का म्हणलं, हे मटणाचं आहे काही खरट तुरट आहे का म्हणलं? अरे सदू पाटील राजा नवस म्हणल्यावर तुम्ही सांगा आता साधं जेवण असते का? बोकड्याच कापला असेल ना. अरे बोकडा काय खतरनाक आणला राजा, पुरा का फरोदा म्हणलं. 40 किलो मटण तुटलं नाही का बोकड्याचं? हा विचार करत नाही तुम्ही? हा आता तुम्ही सांगा 40 किलो मटणाचं म्हणलं आपलं गाव आहे का? आपलं गाव 40 किलो मटण खाते का? मग बबनराव काय म्हणे उरलं तर म्हणे शेजारच्या गावात नाही वाटून देते नाही म्हणे. म्हणलं ठीक आहे बा, आता तुम्ही मालक चालक काय तुम्ही म्हणलं पैसा खर्च करू लागले, तुम्ही जे सांगसान ते आम्ही करीन का नाही म्हणता का नाही? आमचं चुकलं काही येत नाही. अरे ती मायची खटखटले का या झिपऱ्यानं शंकरानं म्हणलं का या तिघाला सांगितलं मला काऊन नाही सांगितलं? माझ्या घरी आमंत्रण नाही का म्हणा राजा? हिची ने बा एवढा खतरनाक बोकळा सांगू लागला नाही का? मटण आहे म्हणते का सांगून यायला लागलं मला. झिपऱ्या आहे का रे? काय म्हणलं काय होय कायचं आमंत्रण होय म्हणलं? हो ते बबनरावच्या इथं होय बा आपला हे बबन लबाडे, त्याला म्हणते नमस्काराचा सांगितला होता. आता समजा आजचा दिवस समजा त्याने ठरवला, मग आज करून टाकू बा. आपलं पुरं गाव जेवते बा आणि समजा म्हणजे त्या निमित्तानं आपली पूजा होऊन जाते असं. बरं तुम्ही हो येतो ना 7 वाजताकडे? 7 वाजता येतो म्हणलं. ते आपल्या घरी म्हणलं आमंत्रण दिलं का नाही दिलं तो? आता जाशील तर म्हणलं तेवढं घरी सांगून दिलं बरं, काऊन का म्हणलं तो आली मागण्या स्वयंपाक करून ठेवायची म्हणलं, म्हणजे आणखी पंचायत व्हायची ना मग. अच्छा तुमच्या घरी आमंत्रण? तुमचं नाव काही लिस्ट मध्ये दिसलं नाही बा मला. नाही तर म्हणलं मॅथ आहे बा तेव्हा तर तुमच्या घरी आमंत्रण दिलं असतं ना. आता आमचं काम कसं आहे कडे दिला भाकरी सांगितलं कामाचे हाव आम्ही, आम्हाला ते शिल्लकचं घर नाही सांगता येत ना. जेवढे घर मला लिस्ट मध्ये लिहून दिले तेवढेच घर सांगा लागतात ना. असं आहे बा तुमचं नाव नव्हतं बा आमच्या लिस्ट मध्ये. पण नाही बेले का फोकस तू त्या नाव असं नाला का बंडू पाटलाचा बाय यार सूत्रा झाला का कुठं काय बोलायचं हे समजत नाही का बे तुम्हाला बे? हा अब एखादं नाव का भुलत असते म्हणलं लिहायचं, त्याला का स्वतःच म्हणलं एखादं घर सांगून द्यायचं ना. पागड्या सदू पाटील तुमच्या घरी म्हणलं आमंत्रण दिला माणूस जेवायला येसान या नाही ते राहू द्या म्हणलं. हो ते आम्हाला सांगू नका ना. जेवढी म्हणलं मला लिस्ट दिलेली आहे मला तेवढेच घर सांगायला लागेल ना. हो हा मग त्याने तर मला म्हटलं की बा शिल्लकचं घर काय सांगत मग काय करू म्हटलं मी. अरे ती मायची खटखट
आता गावात भांडण होते का? हे बंडू पाटील भांडण उभं करते का? या बपण्याला अक्कल नाही का काय माहित? भाऊ सूट झाले. अबे एकच घर सोडलं म्हणलं का बंडू पाटलाचं काही काम नव्हतं ना. एक मिनिट शिप्र्या, काय म्हणलं का? लिस्टीत मी मला नाव नव्हतं है ना? बंडू पाटील असं नाव तुला लिस्ट मध्ये दिसलं नाही असं म्हणणं आहे ना तुला? म्हणजे या बबण्यानं लिस्टीत मी मला नाव टाकलं नाही म्हणजे त्याला मला जवान करायला बोलावायचं नव्हतं असंच ना? असंच म्हणणं आहे का नाही तुला? आणि चल ठीक आहे ना. अबे हे बंडू पाटील म्हणलं काय चीज आहे? मी म्हणलं त्या बबण्याला दाखवून देतो. हा ध्यानात ठेवतो म्हणलं नाही तर. अरे बंडू पाटील राजा लेकराच्या मागं लागता का राजा? अरे म्हणलं हे लिस्टीचा भरोसा कामं करणार येले नाही समजत ना. एवढं म्हणलं हे बा त्याला नॉलेज बी नाही ना. चार चौकात कसं वावराचा बा, कोणता म्हणजे गावातला कोणता माणूस कसा आहे, कोणाला आमंत्रण सांगा लागतं हे त्याला माहित नाही आहे. आता कसं आहे मला 2-2 लिस्ट असन हा त्याला काय एकच लिस्ट बनवली असेल का? लिस्ट म्हणलं 2 असन ना. अबे लेका हेमाड थुत्राचे हो, एक घर म्हणलं सोडत असते का लेका? बयाड थुत्राचे हो. जा बरं तुम्ही इथून. आणखी लेका म्हणलं ते बंडू पाटील गरम व्हायच्या आधी निघा म्हणलं इथून. काय म्हणलं तुम्ही? बंडू पाटील भडकन? मग बंडू पाटील का वाघ का भडकला आता? अरे ज्यानं नाव नाही टाकलं म्हणलं लिस्ट मध्ये त्याला जाऊन बोललं म्हणा. आम्हाला काय बोलतो? हे बा तुला सांगितलं ना बे मुकाबास म्हणून. हा चल निघ बरं इथून तुला का. अरे मास्तर म्हणलं आपल्याला राजा एक दिवस ग्रामपंचायतवर जावं लागते हो. अरे तुम्ही सांगा म्हणलं ते गावात राजा टाकी बांधून ठेवली पुरं म्हणलं गाव खांदून ठेवलंय ना. पायप गिप म्हणलं निकाल घालून ठेवले ना. मग हे नळ काही येतात बा हे नाही समजलं मला हे मला लक्षात नाही आलं. कसं आहे गड्या गणपतराव, हे आहे तर म्हणलं सरकारी कामं आणि सरकारी काम म्हणलं कोणतं लवकर झालं म्हणून हे होणार आहे. पण मला म्हणणं काय बा आता 2-4 वर्ष निघून गेले ना. आतापर्यंत म्हणलं नळ आले पाहिजे होतं. ते टाकीत राजा म्हणलं हे बांधकाम करून ठेवून दिलं आणि समजा हे पुरं गाव खांदून ठेवलं. आतापर्यंत बा नळ म्हणलं यायला पाहिजे होते. ते आपल्या वार्डाच्या मेंबरला म्हणलं समजायला पाहिजे ना. भोपाई सु त्याला मतदान दिलं म्हणलं आपण. ते म्हणलं काहीच कामं करून नाही लागलं आपले. फसलं म्हणलं या बारीनं काम. आपल्या वार्डाचा मेंबर आहे पहा ती भरे कामी नाही हो. तुम्ही काही म्हणा बा. हो म्हणजे ग्रामपंचायत पुरं असं दबलं पाहिजे ना. हा वार्डात म्हणलं राजा हे पाय नाल्या साफ नाही ता नळ नाही आहे काय म्हणते ते हापशीचं पाणी ना बरोबर. किती खरं पाणी आहे राजा. हा हापशीचं कायच करा म्हणलंय पा. बरं इर आहे इरीत नाही ते ब्लिचिंग पावडर टाकायला पाहिजे ते टाकलं नाही म्हणलं आणखी. म्हणजे पा बरं हा हे त्याला समजत नाही का? ते बस ते आणि त्याचा वावर निरा ते 2च कामं करते ते. जनतेच्या समस्याकडे म्हणलं हे बा त्याचं लक्षच नाही ना. आता म्हणलं हे पंचायत समितीच्या निवडणूक आहेत यातनी लेख हो आपले कामं सारखे करून घ्या म्हणलं. हो निवडणूक व्हायच्या आधी म्हणलं हे पा हे नालीचं पाणी गटारा हे तर म्हणलं पा निकाल क्लिअर करून घ्यायचं म्हणलं. हो जे आपल्या वार्डातनी मतदान मागायला येन हो त्याच्या आधी मला फावलत द्यायचं. एक ते करून दे म्हणा नाही तर माणसाला हो 2 पैकी 1 कर. आम्हाला म्हणा तुला 1 रुपयाचं काम नाही आहे. मतदान करायला म्हणा आम्हाला 1 रुपया देऊ नको तू आम्ही तुला मतदान करतो ना. पण आमचा वार्ड जे आहे आमचा वार्ड चक ठेव आणि ते सांग म्हणतो सरपंच आले की समजा आमचा वार्ड चक ठेवाले. आता सरपंचाचा माणूस आहे सरपंचाला म्हणलं आपल्याला पहिले भेटाच लागेल. अरे राम राम म्हणलं मंडळी. क्षमा आले कोण होईची? अरे ती ह्या बहीणले का शंकर आणि झिपऱ्या होय का? अबे कसे आलते म्हणलं इकडे भोपाई सुते होले का निरा गावभर हिंडत राहता पहिले का ना शाळेत जात ना काही म्हणलं निरा गजेच राखता वाटतं तुम्ही होय. गणपतराव आमचं नका धुना तुमचे लेकर पाहना किती वाया गेले तर. अरे तुमचे लेकर म्हणलं हे नाल्यानं पडू लागले म्हणलं दारवा पिऊन तुम्हाला ते दिसत नाही का? हा लोकांच्या म्हणलं मागचा अंधार खायला पाहू लागले तुम्ही. हा दिव्या खाली अंधार आहे ते पहिले दूर करा ना. हा आम्हाला म्हणलं हे आता बोलायला का लव आहे बा आमंत्रण सांगायला आलो नाही तर म्हणलं तुम्हाला समजावून सांगितलं असतं ना बरोबर. हा मोठे चालले राजे हो वार्ड काय म्हणते ते वार्डाच्या समस्या पाहिले आम्ही ऐकलं निकाल ऐकलं म्हणलं आम्ही गटार आहे हे आहे ते आहे. तुमच्या घरातला जे म्हणलं अंधार आहे आणि ते निस्तारा ना. अरे ती ह्या बहीण चालले का शंकर्या मारला का भोसूडच्या का बे तो एवढा हाव का म्हणलं मी. हा आणि कोण पिते म्हणलं माघारचा दारू. हा कोण पिते म्हणलं सांग बरं. गणपतराव आमच्या तोंड नका उघडू ना. हा काय म्हणलं आम्हाला आमच्या तोंडानं तुमच्या खानदानाचा खराबा करायला लावता. हा काऊन तुमचं पोरगं दारू पित नाही का? नाल्यानं म्हणलं तुमचं पोरगं लोळत नाही का? हा आणि चाललं राहिलं म्हणलं वार्डाचा उद्धार कराले. अरे पहिले घर सांभाळा ना तुमचं घर सांभाळा म्हणलं त्याच्यानंतर आपला वार्ड सांभाळायचा ना. हा आम्हाला समजतं ना आम्हाला हे निकाल समजते म्हणलं. आता सरपंचाची तुमची तयारी चालू असेल ना म्हणलं उभं राहायची. हा असेल म्हणलं 2-2, 4-4 लोक घेऊन बसता बस त्याचा माइंड म्हणलं पुरा फ्रेश करून टाकता. गणपतराव या लेकराच्या दांडी लागून त्याचा फायदा आहे का? मोठ्या माणसाची म्हणलं काहीच नाही ठेवत ना ते. याच्या मायबापान म्हणलं ते तेवढं शिकवलंच नाही ना. चाल का मधू मामा जास्त आगाऊ नको भाद्रात जाऊ म्हणलं. हा आमच्या मायबापानं आम्हाला काही शिकव मग तो आला मायबापान तुला काय शिकवलं बे? हा लहान लेकराले असं बोलायचं म्हणलं तर मायबापान तुला शिकवलं का? हो बे सांग ना असे संख्या टाकलं का म्हणलं तो आवा मी का म्हणलं मला डोकं गरम होऊ लागला आता. मग हातून कोणत्या कोणतरी मरणं राहिले का? हो मधू मामा तोलाच नंबर आहे वाटते. हो तुला सांगत नव्हतं मला म्हणलं पारा गरम झाला की मला मनात बोलत नको जाऊ बरं. हो मा डोक्यावर म्हणलं कधी खून सवार राहायचं ना. अरे बा म्हणलं मी काही खूप सुंदर काही सांगता नाही बरं. हो तुला सांगू लागलं म्हणलं माणूस किती आता याच्यानंतर तरी मला ध्यान ठेवलं. हो काऊन का मला काय राग आला म्हणलं बा मी हे खूप सुंदर तुम्हाला डायरेक्ट का होय शंकरान झिपऱ्या मास्तर हो म्हणलं. हा डोकं गरम होते का तुम्हाला? नाही खूप सुंदर देतो आहे ना. बरं ठीक आहे ना. तो आला बापाजी म्हणलं भेट घ्यायला का बाबू भेट घ्यायला लागतं रे तुमच्या दोघांच्या बापाची म्हणलं आहे बा भेट घेतो आणि त्याला सांगतो म्हणलं की बा तुमच्या लेकराला बा रागला येते. हो खूप सुंदर आजी करतात बा.
अरे चम्मायची खटखटले का मास्तर इथेच आहे का? अरे बोला मास्तर, काही नाही म्हणलं, आमची मजाक चालूच राहते म्हणलं. आम्ही तर म्हणजे काका पुतणे आहो का नाही, तर म्हणलं आम्ही थट्ट्याने म्हणलं एकमेकाला बोलत असतो ना मास्तर. पाहिलं म्हणलं, नाही तर सांगसान म्हणलं मला बुड्याले. हो मला बुड्याला म्हणलं काही समजत नाही, पण हो मलेच मारत बसन राजा. आम्ही नेहमीच करतो मास्तर. हा म्हणजे आमचा कसा आता एकमेकाला म्हणलं रागही नाही येत ना. हा कसं आहे म्हणलं, आता दोन चार गोष्टी जर म्हणलं समजा आता प्रेमाच्या बोलल्या समजा मजाकीच्या जरा जमते माणसाले, दुसरं काय. बरं ते जाऊ द्या, कायले आलं म्हणलं पहिले हे सांगा नाले का हो. अरे छमायची खटखटले का आहे बाहेर सांगायचं म्हणलं भुललोच. अरे तर म्हणलं गणपतराव, ते आज मला संध्याकाळी जेवण आहे म्हणलं बबण्याच्या इथं. हा ते कंदुरी आहे, बोकड्या कापलेला आहे म्हणलं. हा तर सबनाय ना म्हणलं 7 वाजता जेवण करायला यायचं. हा आणि 7च्या नंतर, आता 7च्या नंतर काय आहे आणखी? 7च्या नंतर म्हणजे 7 वाजल्याच्या नंतर बा तुम्हाला एंट्री भेटणार नाही एवढंच. बरं ठीक आहे, चला जा तुम्ही, येतो म्हणलं आम्ही जेवण करायला. बरं 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 ठीक आहे ना मास्तर, या या या. अरे बा लय अगाऊ लेकर आहेत म्हणलं हे. अरे राम राम म्हणलं मंडळी. राम 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 राम. बोला बंडू पाटील, कशी काय चक्कर मारली आज इकडं गरीबाच्या घराकडे? म्हणलं कसं काय या वाटलं तुम्हाला आज? हा अरे काही नाही म्हणलं, ते शंकरन झिपरे आले का आमंत्रण द्यायला? हो राजा, ते 2 पोट्टे आलते हो इकडे आमंत्रण द्याले. आमच्या चौघायला म्हणलं हे बा आमंत्रण दिलं, आणि म्हणलं हे बा आताच गेले म्हणलं बाबा, तुमच्या समोर समोरच गेले. तर त्या मायची खटखटले का त्या बबण्याच्या? हा पुऱ्या गावाला का ना आमंत्रण दिलं म्हणलं का? मला आमंत्रण नाही दिलं. बरं 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 ठीक आहे ना. आता म्हणलं बबण्याचं काम पडू दे ना मला. च्या बहीण काय म्हणलं, तुम्हाला आमंत्रण दिलं नाही? नाही हो दिलं असं ना राजा, या लेकराच्या म्हणलं मागा लागता का? अरे काय राजा मधू का, मी का खोटं बोलतो का लेका? हा खोटं बोलतो का म्हणलं मी? हा दिलंच नाही ना त्यानं म्हणलं, मला जेव्हा सांगितलंच नाही ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, त्याला दाखवतो ना मी. पण हे बा त्याला दाखवतोच म्हणलं मी. जम्मायची खटखट, त्या बबण्यानं खरंच आमंत्रण दिलं नाही का मला बंडू पाटलाले? का रे? अबे म्हशी म्हणलं का फळायचं आहे का? दूध नाही देऊ लागल्या ना. गाईचं म्हणलं दूध हे बा किती कमी झाला. काय म्हणजे तू म्हशी राखता का? मजाक करतो म्हणलं खाऊन? म्हशी जगत नसतात का? हा म्हशी म्हणलं पाणी पाजत नसतं का म्हणलं तू? बरोबर हा म्हशी चारतं का काय करतो बा तुला माहित म्हणलं? नाही नाही, म्हशी चारत नसतो ना मी, म्हशी भादरत असतो ना. कुकडे भादरता राजा तुम्ही म्हणलं 10 वाजतापासून तर म्हणलं 5 वाजेपर्यंत म्हशी चारतो ना मी. आणि म्हशी जगत काऊन नाही हो? जगत काऊन नाही म्हणलं? अरे बा तुमच्या म्हशी नालाय काय म्हणलं? हा तुमच्या दोन्ही म्हशी म्हणलं त्या खाण्यातले हलेल दूध पाजते ना. हे बरोबर आहे का? लोकांचा म्हणलं हलेल हे म्हशी दूध पाजू लागल्या, मग हे म्हशी सुद्धा आहेत का तुमच्या? बापा एवढा मोठा हाल्या म्हशीचं दूध पितं म्हणतं, म्हणजे लहान नाही झाली का तू आली? हा लहान नाही झाले का म्हणलं? तुला का मीच सापडलो का बे? हा तुला का म्हणलं मॅड दिसतो का म्हणलं मी? अरे हो ना बाबा, तुम्हाला का म्हणलं मी का मजाक करू लागलो का? अरे बाबा डोळ्यासमोरचा विषय आहे ना. हा तुमच्या म्हशी बा खरंच चावट आहेत बा. हा अरे मालकाच्या घरचं खाऊ लागल्या आणि दूध म्हणलं त्या हल्याले पाजू लागल्या. एवढा मोठा हल्या राजा हो म्हणलं, या म्हशीचं दूध पिऊ लागला म्हणजे सांगा तुमच्या म्हशी मग सुद्धा आहेत का? हा बरं आता मी सांगतो असं कर बरं. जेव्हा हल्या म्हणलं म्हशीचं दूध पिन, तू हल्याला म्हणलं जोड, असा मार मजा नाही, हल्या मुळे लोक मार. अरे बाबा त्या दिवशी म्हणलं तसंच केलं ना म्या. हे म्हशी म्हणलं तुमच्या माला मागा लागल्या ना. म्या तरीच वळखलं म्हणलं राजा हो, तुमच्या म्हशीचा आणि त्या हल्याचा काहीतरी म्हणलं जांगळ बुत्ता आहे राजा. याच्यात म्हणलं काहीतरी हे बा लफडं चालू आहे. हो त्याशिवाय म्हणलं हे असं कसं होणार आहे बा? हे तिहा मायची खटखटले का सांगा म्हणलं आता अशा म्हशी कशा वापराव? हा अरे बा हे तर म्हणलं ढेपी लई महाग आहे. अरे 2 आणि 3 लिटरचं म्हणलं म्हैस दूध देईन तर म्हैस तर कोणच कामाची नाही मग. हा त्यात म्हणलं ढेपही नाही होऊ लागली आणि सांग आम्ही कसं खाव? हा तो आलं म्हणलं ते राखाचं भाडं काय ना द्या. अरे मग एक काम करा ना राजा, तेवढं हल्या म्हणलं इकून टाकायचा. हा आणि दुसऱ्या हल्या घ्यायचा ना. अबे हे म्हशी तर का त्या हल्या सांगा टाका भिडवाच्या. आता ते काही सांगता नाही येत गड्या, जसा मालक तशा म्हशी. अरे ती ह्या बहीणचा गायकी मारला ती ह्यात. हा का बे म्हणजे तो आलं म्हणलं काय का मी काय चावट ठेव का? आता कसं आहे गड्या, मी माल्या तोंडानच काय सांगणार हो. आता तुम्हीच मान्य केलं तुम्ही चावट आहे म्हणून. हा अबे भोपळ सुटाले का? शिल्लकचे काम नको करू ना. जेवढं सांगतो तेवढं कर ना तू. हा तू एक काम कर म्हणलंय बा, या म्हशीची जोड घालत जाय आणि हल्या म्हणलंय बा खांडात गेलं की बांधून ठेवत जा. त्याला म्हणलं गवत कापून टाकत जा बरं. तू जेवढे मागशील तेवढे पैसे तुले देतो ना मी. हा त्या हल्याला म्हणलं झाडाखाली बांधून ठेवायचं आणि त्याला गवत म्हणलं बा कापून द्यायचं. अरे आता काय सांगू बाबा तुम्हाला, काल म्हणलं मी तसंच केलं ना. हल्या म्हणलं झाडाखाली बांधून दिला. हा आणि जरासं म्हणलं झाडाखाली जाऊन फक्त अंगच टाकलं. 5 मिनिटं फक्त मला म्हणलं डोळा लागला असं. बापा हे म्हशी लगे झाडाखाली गेले बी, हल्याला लगे दूध पाजलंय बी आणि झाल्या खाली झाला ना. आणि तुम्हाला मग दूध काय भेटणार आहे फत्र घरी? अरे ती ह्या मायची खटखटले का म्हणजे हे म्हशीच चालवा आहेत आहे ना. बर हे म्हशीच म्हणलं इकून टाका लागल. आपल्याला खानदानी म्हशी पाहिजे बा, अशाला का बेसराम म्हशी नाही पाहिजे बे. आता कसं आहे तुम्हाला म्हणलं जसं पटल असं करा ना बाबा. आमचं काम काय म्हशी राखणं. आम्हाला म्हणलं कोणत्या म्हशी राव, आम्हाला तर चारणंच आहे. आम्हाला काय फरक पडणार आहे? अजबराव राम राम म्हणलं. बहीण बबन होय का? हा बोल काय दूध पाहिजे का? हो दूधही पाहिजे होतं म्हणलं, 15 टाईम आहे दुधाले. पाहुणे याचे आहे म्हणलं आणखी. बापा पाहुणे खाली येत आहे तो घरी.
अरे ते नवस आहे ना आज. अरे बा तेच तर म्हणलं तुम्हाला सांगायला आलो मी. स्वयंपाकाचं घर आहे ना म्हणलं तुमचं. हा तर स्वयंपाक आले म्हणलं, आमंत्रण द्यायला आलो ना मी. ते एका महाराजनं म्हणलं आपल्याला नवस करायचा सांगितला होता कंदुरीचा. तर म्हणलं आज कंदुरी आहे, संध्याकाळी म्हणलं 7 वाजता जेवायला या लागते बरं. हो आणि म्हणलं काकूले म्हणलं स्वयंपाकाला पाठवून द्या. अरे वा वा वा, चला म्हणजे संध्याकाळचा बजेट बसलाच म्हणा लागते आता. असं बरं, ते नवस कायच्या निमित्त आहे काही, म्हणजे देवागिवाच आहे का म्हणलं काही केलेलं? हो ते कुळदैवतासाठी केलं होतं म्हणलं. तर शांती करायची होती आपल्या कुळदैवताची. तर महाराज म्हणे समजा एक काळा भोर पोकळा कापून टाका म्हणे डाळीचा. अच्छा हो राजा, ते पूजा म्हणलं कराच लागत असते बा. अरे बा मी तर म्हणतो हे बा, या विघ्ना जाण्यात म्हणलंय बा, तो आले कोणतं काम नसं होय बा. हो तुले वावर आहे पिके नाही काहीच नाही राजा. हा हे बरं केलं म्हणलं, तो आहे नवस केला ते. हो काऊन का म्हणलंय बा, मागची निकाल दलिंद्री निघून जाते ना आता. अरे मग काय तर बाबा मधुदा अरमान कटायला होतो ना. हा काही करा म्हणजे काय त्यातच यश नव्हतं ना. हा मग काय करणार आहे का, अकातली काय काटे खाय असं काम झालं होतं आपलं. बरं या म्हणलं मग संध्याकाळी 7 वाजताकडे 2 वाजता म्हणलं मी पोट्ट पाठवून देईन. 5 लिटर म्हणलं दूध द्यायचा. अरे त्या मायची खटखटले का 5 लिटर पाहिजे का बे दूध? 2-3 लिटर म्हणलं भागत नाही का? बरं जेवढं निघते तेवढं द्या ना, बाकीचं पाहिजे आहे म्हणलं मी, बाकीचं दुसरी कोण पाहून घेईन ना. हो चालते ना, तसंही केलं चालते, तसंही करा म्हणलं, सारखंच आहे. ठीक आहे मग लेकरं पाठवून देतो म्हणलं आणि येईन म्हणलं आम्ही जेवण करायला 7 वाजताकडे. बरं 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 ठीक आहे चला निघतो मग. हो ये. अरे लक्ष म्हणते त्या बबण्याच्या घरी नवस आहे म्हणते. खरी गोष्ट आहे का? संध्याकाळचं 7 वाजताचं आमंत्रण आहे म्हणते बा. मला पुराचा म्हणलं मला फोन आला होता. मला म्हणे बा ते 7 वाजता जेवायला जाता म्हणे बा. मला काही म्हणे जाणं होत नाही म्हणे. तर म्हणलं चाल सांग का जेवण करायला. हो तर जेवण आहे म्हणते, तर 7 वाजता आहे म्हणते, बरोबर आहे ना? हा तर मग म्हणलं ते स्वयंपाक करावं लागन, समजा ते अन्न सवरणं निकाल बनवणं म्हणलं हे करावं लागत नाही का? मला फोन आला तर म्हणलं बबण्याचा. तर ते म्हणे हिम्मतराव तू लक्षा गिक्षा म्हणे असे निकाल ना या म्हणे बाकर आले पुऱ्या गावातले. तर म्हणलं ठीक आहे बा, आता मला जरासं गवत कापतो म्हणलं गाईसाठी. हो जरासं म्हणलं ते कळव घ्यायला आलं तर म्हणलं लक्षात मी. तर म्हणलं हे बाय झालं की निघतो म्हणलं आम्ही. बहीण मग आहे तले का मग काय म्हणते ते भाजी कोण बनवत आहे? भाजी बनवायला म्हणलं आचारी सांगितला का बा असं. अरे काय राजा हिम्मतराव, तुम्हाला म्हणलंय बा निकालच गोष्टी सांगा लागतात बा. आता मला सांगा म्हणलं, तुमच्याशिवाय आणि सदू पटल्याशिवाय भाजी बनते का? बनते का म्हणलं? अरे बा लग्न कोणाचं राव ना, भाजी तुमच्याच हातची राहते ना. आणि तुमच्या हातची भाजी म्हणलं पुरं गाव खाते राजा. हा भल्ली राजा म्हणजे असं चवण्याची भाजी बनवताना. तर हे भाजी म्हणलं तुम्हालाच बनवावं लागते. हा सदू पाटील आणि हिम्मतरावले घेऊन येतो म्हणे बबने हा भाजी करायला. तर आपल्याला म्हणलंय बा 4 वाजता जा लागेल तिकडे. हा तर तुमच्या सर्वांचा म्हणजे 90-50चा निकाल बजेट बसवतो ना. अरे वा कशी गोष्ट करतो का. 90 शिवाय म्हणलं भाजीच बनत नाही. पुरी भाजीच म्हणलं दारूच्या भरोशावर बनते ना आपली. तर ते म्हणलं मसाला गिसाला काय किती लागते काय म्हणलं असं काही फोन नाही केला म्हणलं मला बापण्यानं. तुमचं डोकं काम नाही करत वाटते. अरे बाबा तुमचा मोबाईल घरी आहे ना, त्यानं म्हणलं फोन केलता ना. मोबाईलच घरी आहे तुमचा, तर म्हणलं ते काय करणार आहे. मग मला त्यानं मला फोन केला होता. तर म्हणलं बा मी त्याच्याच वावरापाशी हा म्हणलं, इकडे म्हणलं पहा कळवस कापत हा म्हणलं. आमची म्हणलं भेट झाली की म्हणलं त्याच्या कानावर टाकूनच देतो म्हणलं मी. अरे च्या बहीण असं होय नाही. सांग राजा म्हणलं आता मला काय समजतं एवढं. आता मला मोबाईल म्हणलं भुलला घरी राजा. 17 म्हणलं मी घरीच काढून ठेवला आणि त्यात म्हणलं मोबाईल बी राहिला मला. तरी तर म्हणलं बा मला सकाळपासून बा कोणाचा फोन नाही आला. म्हणलं असं म्हणलं ध्यानी म्हणेच नाही मला. आता तो सांगितलं म्हणून मला समजलं म्हणलं की मला मोबाईल घरी आहे म्हणून. हा म्हणूनच का मला पोरान द्या ते आपल्या गंप्याच्या जेव्हा फोन केला का बाबा जेव्हा लिहायचा म्हणून. मी विचार करू लागलो म्हणलं या काट्यानं म्हणलं माझ्यावर फोन नाही केला आणि गंप्याला कसा काय फोन केला बा. हा मोबाईल घरी भुलला असं म्हणलं त्यानं काही मला फोन सांगितलं नाही राजा. आता काय सांगणार आहे तुम्हाला, असं कामात नाही म्हणून त्यानं समजा काही सांगितलं नाही. रणजित्या भाजी त्याला का 1 नंबर बनवतो का. फक्त कसं आहे म्हणलं मटेरियल कमी नाही पडलं पाहिजे ना. हो निकाल भाजी आहे म्हणलं मटेरियलवर आणि मटेरियल भाजण्यावर. हो या 2 गोष्टी म्हणलं भाजीला दिल्या की भाजी अशी उतरते ना, असा काय भोर तर्रीचा रस्ता बनते म्हणलं. मग काय बाबा मग येते जेवाची मजा. मग काय पुरा गाव कसं भाजी खाते. आणि रस्ता जरा शिल्लकच बनवा लागते. आपलं गाव म्हणलं पा तसे रस्ता वरपणार आहे ना त्याच्यानं. पण नाही म्हणलं हिम्मतराव, या बबनची बंडू पाटलाची म्हणलं काही खटकलेली आहे का? काहून का मला म्हणलं सदू पाटलाचा फोन आला होता की बा या बबण्यानं म्हणते बंडू पाटलाच्या घरी आमंत्रण दिलंच नाही म्हणते. हा तर म्हणजे पुऱ्या गावात नाही दिलं म्हणते बा आणि याच्या घरी दिलं नाही म्हणते. तर हे चुकलं बा बबण्याचं, तुम्ही काही म्हणा करा. अभि हुडले का कुकले बोलता का बे. हा बबण्याला का एवढा नालायक माणूस नाही नाले का. बरं मला तू सांग बंडू पाटलानं म्हणलं बबण्याच्या कोणत्या केळीच्या बागा कापलेल्या आहेत. बबण्या बा तिला आमंत्रण देणार नाही असं म्हणतो मी. आमंत्रण सांगायचं म्हणलं लेकरं असं ती लेकरं का शाईने असती ना. ते आपलं म्हणलं शंकरान झिपऱ्या होता का. हो राजा शंकरान झिपऱ्या होते म्हणे का. हो या 2 माणसाचं म्हणलं त्यानं नाव सांगितलं राजा. हो म्हणजे म्हणे ते म्हणले शंकरान झिपऱ्या आलता म्हणे. म्हणलं शंकरान झिपऱ्या कोण बा. तर आमंत्रण सांगायला आलते म्हणे. नाही मग बरोबर आहे. यातनी बबण्याची काही चुकी नाही म्हणलं. काहून का शंकराचं झिपऱ्याचं म्हणलं बंडू पाटला संग खटकलेला आहे ना. काहून का बंडू पाटील आहे म्हणलं तोंड आहे माणूस. अरे त्या मायची खटखटले का, असं होय ते नाही.
सांगाले का लेकरं भल्ले नालाय घाईशील का म्हणजे नाही का का मोठमोठ्या माणसाचे भांडण लावून द्या जोगते आहेत हा येईल म्हणजे असं असं वाटत नाही का भांडण होईन का काही बा हा अकला नाही का मला येईल कायच्या भोकाच्या अकला आहे का येईल यायचे मायबापाला का तसेच होतेत ना हा बहिहार सुतराजीला कायचे भोस उडचे नाही असं बा अशी जनपद असल्यावर काय करणार आहे राजा हा बरं म्हणलं त्या बंडू पाटलाची भेट घ्या लागन बा या लेकराच्या मागं नको लागू म्हणून त्याला सांगा लागन म्हणलं जरा समजावून नाही तर बंडू पाटील गरम झाला असन त्याच्या कानाला म्हणलं जर गोष्ट गेली असन तर मग काम ऐकलं मग म्हणलं ते बपण्याला झापते म्हणजे झापते अरे बापा कानावर गेली म्हणजे वाद सुरू झालाय म्हणते गावात नाही हो त्या येले दोघा तिघाले भेटला म्हणते बंडू पाटील बा किंवा यानं मला जेवाले काऊन नाही सांगितलं बा त्यानं म्हणलं म्हणते बा मला घरी का जेवाल नाही का जेवाले आहे बा पण म्हणलं पुऱ्या गावात मला अपमान केला म्हणते बा निरा पुरा गाव सांगितलं आणि मलाच घर काऊन सोडलं म्हणते बा म्हणजे आम्ही कोणतं तुम्हाला वाईट केलं म्हणते असं या बहीण वाद सुरू झालाय म्हणते का बरं काम करा तुम्ही आता तुमचं म्हणलं कळव कापून झाला का नाही झाला आता कळव कापाचं म्हणजे म्हणलं हे बा 2-4 पेंड्या कापा लागते म्हणलं आणखी हा बस मग घरी जात हो अबे तर मग घ्यायला का कापा म्हणलं फटाफट नाही तर बा पुरं गाव पेटून द्यायचं बरं हो ते बंडू पाटील राजा आळू माणूस आहे ना त्याला अक्कल नाही बरं हो बबन्याला का मारून फारून द्यायचा ते हा बापा लागे मारून बी द्यान का काही सांगता येत नाही म्हणलं बंडू पाटलाचं हा बंडू पाटील होईल का होते खतरनाक काम आहे म्हणलं त्याचं च्या बहीण लेका चला चला बरं मग भोकात गेला म्हणलं हे कळव कापणं काय आहे ते चला घराकडे जाऊ राजा तुला खरंच चला म्हणलं चला का रे वासुदेव कुठं निघाले बा अरे काही नाही मारता मार्केटला चाललो रे ते आज म्हणलं जेवण आहे का नाही मारताचं इथं तर जराच म्हणलं ते मसाले गिसाले घेऊन यायचे आहे तर कंदुरी आहे तर म्हणलं चांगलेच मसाले पाहिजे तर आपला एक म्हणलं दुकानदार वैकीच आहे तिला काय 1 नंबर मसाला ठेवते भोसोडचा तर तिथून म्हणलं जाऊन घेऊन या असं वैकच आहे वाटतं बा तुमचा कुठं तहसीलला चालले का तैशील नाही तर काय तर गावात काय बे आपल्या फातर हा जाटलं का काही सामान भेटत नाही काही नाही उठलं सुटलं की म्हणलं का आपल्याला तहसील जावं लागते बे बरं तू कुठं चालला म्हणलं मारती दा पाजवले का कुठं जाऊ नका म्हणलं भाजी बनवा लागते का आपल्याला हो आणि ते बायाला म्हणलं पोयावर बसून द्यायला लागते आता कसं आहे आपल्यालाच करणं आहे आणि म्हणतो आपल्यालाच खाणं आहे असं आहे ते नाही का मी कुठं जातो आता म्हणलं मी घरी जाऊ आलो म्हणलं मी वावरातून जरासं म्हणलं हिऱ्या फेकायचा होता गव्हाले तेवढा म्हणलं हिऱ्या फेकला ना हे पा घरी आलो तुम्ही या म्हणलं मार्केटला जाऊन भाजी गिजी बनवून घेऊ म्हणलं मग ते काय बोकड्या कापला का बोकळा त्याला म्हणलं खाटकाले कापाले हो तर खाटकानं म्हणलं कापून नाही ठेवला असं ना उकळाला म्हणलं त्याला टाकून द्या तुम्ही आम्ही म्हणलं बात मसाला घेऊन होतो म्हणलं आणि तोपर्यंत म्हणलं मजूर येऊन जाते बा वावरातलं आहे की नाही तर म्हणलं भाजी गिजी बनवून घेऊ आणि मला समजा 7 वाजता मग पंक्ता बसून देता येतं बा बापा चालते ना एकच नंबर काम होते ते मला म्हणलं जरासं काम आहे तेवढं काम म्हणलं मी निपटून घेतो बा आता येतो बरं नाही रे रंग्या मी काय म्हणतो ते जरा दारूचा म्हणलं बंदोबस्त लावला का नाही आता म्हणलं जरा भाजी बनवायची आहे ते म्हणलं मटण खायचं म्हणलं का दारू पाहिजेच ना जरासं म्हणलं बबण्याच्या कानावर टाकून देतो जरा ते पेटी आणतो म्हणा आपल्याला देशीची चालते ना आपल्याला काय ते काय लाल थोडी प्यायला लागतं काही देशी सांगतो म्हणलं अबे मारुती गाले का ती सांगा लागते का खरं म्हणलं तर हे पहा आम्ही तहसील त्याच्यासाठी चाललो म्हणलं हा आता मसाले का म्हणलं घरी काढलेले नसन का सर्वाले सांगितलं म्हणलं मसाले आणायला चाललो आणि म्हणलं हे पहा जरासा मसाला घेऊन यायचा आणि दारूचा म्हणलं पेटे आणायला चाललो ना अबे त्याशिवाय बजेट नाही बसत ना कंदुरी म्हणलं की हे पहा मटण पाय आपलं दारू पाहिजेच ना नाही बरं केलं म्हणा ते आणि कसं आहे दारू असली की म्हणलं जरा माणसं धावते तो हा एक 90 मारली गेले का काम बात पासली पाडतात बे हा आणि म्हणलं रपा वाढणं करायचं मस्त गावातले लोक जीव घालायचे आणि म्हणलं आपण जे हाव मग भाजी गिजी बनवणारे येणं मस्त आरामशीर जेवायचं ना पहिलेच म्हणलं मटण काढून ठेवून द्यायचं 1 नंबर मारलं का चिना चाप हे ते मस्त कलेजी मस्त अशा 2-3 बालट्या काढून ठेवून द्यायचा ना न समजा रस्सा तर राहतेच मग आहे की नाही तेच रस्सा म्हणलं पा डबल गरम करायचा आणि त्यातनी म्हणलं हे निकाल बालट्या त्याचं सोडून अबे का भाजी उतरते ना मजाक नाही मग पाय मग हे पहा एक माणूस जर 5-5 भाकरी नाही खाईन तर मले मन त्या मायले अबे गेलेच नाही का बा तुम्ही आणखीन रे नाही आम्ही म्हणलं हे बा चाललोच होतो तर तेवढ्यात म्हणलं हे भेटला मारत्या आता म्हणते कुठं चालले बा तर मग त्याला सांगितलं ना म्हणलं ते मसाला गिसाला म्हणलं आणायचा आहे आणि ते आपलं पेट्या दारूच्या आता ते म्हणलं आपला भाजी करणारच होय का नाही त्याला सांगितलं ना काय बाईकू लागलं तर म्हणलं येतो बा दारूच्या पेट्या घेऊन तर ठीक आहे म्हणते बा मला झालंच म्हणते मी येतो म्हणते मग भाजी बनवाले अरे हो राजा मारुतीचा येतो म्हणलं पाहिजे आता म्हणजे कसं आहे आमंत्रण म्हणलं निकाल लेकराच्या भरोशावर आहे त्याला म्हणलं ना कोणतीच लिस्ट बिस्ट म्हणलं काहीच दिलं नाही आणि सांगितलं म्हणलं प्रत्येक घरात जातो प्रत्येकाला म्हणलं जेवायला सांगून द्यायचं तर समजा गावातलं कोणतंच घर सोडलेलं नाही बरं हो ना आपल्याला काय तेवढं सांगायला लागतं का लेका बाबन्या आणि माघारी म्हणलं पोट्टे 2 खेप येऊन गेलेत ना काका जेवायला ये जा च्या बहीण म्हणलं का जेवण कुठचं होय का तर म्हणते बबन लबाळ्याच्या घरचं होय म्हणते आम्ही म्हणलं का माल्याच घरचं होय ना मग मला म्हणलं सत्य माहिती आहे ना ते तर ठीक आहे म्हणते मग या म्हणते 7 वाजताकडे तर आता मी आता पहिलेच वैकलं होतं 7 वाजता गेल्यापेक्षा बा आपल्याला म्हणलं भाजी बनवायला जात लागते पाय ना तर म्हणलं 4 वाजता मग भाजी बनवता येते उकळाला टाकून दिला म्हणतं ना
हो 4 वाजता बसला तरी चालून जाते समजा मग घंटा भरात भाजी बनून जाते न पोया गिया हे ते म्हणलं समजा असे मग 6-6:30 वाजते तर आपण समजा 7चा टाइम दिलेला आहे 7:30 मग समजा सुरू करून देता येते हो चालते काही फरक नाही पडत 7 मग काय 8 वाजले तरी काही फरक नाही पडत ना हा फक्त त्याच्या आधी म्हणलं आपले जेवढे वाळण करी आणि जेवढे म्हणलं भाजी करी आहेत म्हणजे आपले भाजी करणारे येईले एक 90 म्हणलं आधीच देऊन टाकतो म्हणजे दारूच्या याच्यात जरा कामं तरी करतील कोणाला घे मनाचं काम नाही पडलं पाहिजे हो आवराचं काम पडलं पाहिजे है ना घे मनाचं काम पडल्यापेक्षा म्हणजे आवराचं काम पडलं ते चांगलं राहते बा बंदोबस्त निकालच लावलेला आहे टेन्शन घ्यायचं कामच नाही म्हणलं लाल वाजले लाल आहे देशी वाजले देशी आहे खर्रे फर्रे म्हणलं ना निकालच आणून ठेवले हो म्हणजे बाहेर जायचं कामच नाही काहून का म्हणलं एवढा नवस करणं म्हणलेलं अर्जंट होता ना आणि एवढं मोठं गाव जीव घालणं म्हणजे का माय का एकट्याचा बच्ची गोष्ट आहे का अरे म्हणलं तुमच्या भरोशाशिवाय मी करू शकत नाही ना हो आता ते आहे म्हणा एकमेकाचा म्हणजे सहारा पाहिजेच असते त्याशिवाय म्हणजे तालाही बसत नाही त्या गोष्टीचा बरं तुम्ही निघा ना राजा लवकर तुमचं म्हणलं 4 वाजेपर्यंत येणं झालं पाहिजे ना हा अरे भाजीला सुरुवात करायच्या आधीच म्हणलं आपल्याला याला दारू पासून द्यायची आहे तुम्ही 3:30 वाजता मला गावात पाहिजे हो 3:30 ते 3:45 किंवा 4 वाजता तरी पोहोचले तरी म्हणलं बस आहे हो फक्त तिकून जरा लवकर निघायची करता म्हणजे कसं टाइमपास नाही झाला पाहिजे बा हो ते डोक्याला हेडक नाही पाहिजे म्हणलं आपल्या बरं ठीक आहे ना हे बा आम्ही निघलोच म्हणलं आता हे तर गेले चाल मी बी होतो म्हणलं 4 वाजताकडे आणि हे पा बबन्या भाजीचं म्हणलं टेन्शन नको घेऊ ना हिम्मतराव मी सदू पाटील 1 नंबर भाजी करतो म्हणलं तुला तर माहित आहे आपल्या आजची भाजी खाल्ली आहे ना भाजीचं काही टेन्शनच नाही ना फक्त वाळण करीचे म्हणलं लेकर आहे तर यासाठी तू हे बा खर्रे आणून ठेव खर्ऱ्याच्या भरोशावर म्हणलं लेकर आहे बा जरासे वाळणं कमी नाही पडते भाऊ बरं ठीक आहे ना तुम्ही या आपण 4 वाजेलो का हो बिंदास राह तू येतो म्हणलं मी